HMPV व्हायरसची भारतात येऊ घातलेली साथ आणि त्याचा संसर्ग टाळण्यासाठी कुठली लस घेता येईल? तर HMPV व्हायरसची अशी लस सध्या तरी उपलब्ध नाही आणि पुढेही होण्याची शक्यता नाही. पण फ्लूची लस आणि निमोनियाची लस जर आपण घेतली तर ती HMPV व्हायरसच्या दृष्टीने फायद्याची ठरेल. तर ती कशी ठरेल? फ्लूची लस म्हणजे सर्दी खोकल्याची लस. जर फ्लूची लस घेतली आणि त्यानंतर जर सर्दी खोकला झाला तर तो नक्कीच कॉमन फ्लू, सीझनल फ्लूचा नाही, कारण त्यांची तर लस घेतलेली आहे आणि म्हणून तो HMPVचा असण्याची जास्त शक्यता आहे असं निदान करण्यास मदत होईल. फ्लूची लस घेऊन सर्दी खोकला जर टळला तर प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि HMPVचा संसर्ग होणार नाही. HMPV मध्ये गंभीर, अतिगंभीर होऊन ICUत दाखल होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं निमोनिया. कुठलंही HMPV सारखं व्हायरल इन्फेक्शन झालं की प्रतिकारशक्ती कमी होते आणि बॅक्टेरियल निमोनिया होतो. हा निमोनिया टाळण्यासाठी निमोनियाची लस फायदेशीर ठरेल. म्हणून HMPV व्हायरसच्या दृष्टीने फ्लू आणि निमोनिया या दोन लसी तुम्ही आवर्जून घ्या.